गोल्डन रेड राणी तर आपण पाहतो, त्याच्या व्यतिरिक्त असे काही पेस्टल्स मध्ये पण येतात आपल्याला, लाईट कलर्स टिश्यू मध्ये पण येतात आपल्याला पाहायला मिळते. पण जसं नेहमी हिरवा आला की त्याला आपण लाल, पिंक, जांभळा असे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन्स पाहतो. पण हे कलर कॉम्बिनेशन्स थोडेसे असे फॅन्सी पण पाहायला मिळतील. पैठणी मधले कलेक्शन येतात. डार्क टू लाईट हा पण एक प्रकार मस्त येतो. आता आपण नेहमी मुनिया बॉर्डर मध्ये पाहतो. आता ही बॉर्डरची जी डिझाईन येते मुनियाची, ही संपूर्ण आपण साडीमध्ये दिली आहे. ती मुनियाची जी बुट्टी आपण बॉर्डरला पाहतो तीच बुट्टी त्याला आपण साडीमध्ये दिली. आणि वरचे काठ टकिंग पोर्शनचे जे बॉर्डर येते ती छोटी असते. हो, वन साइड बिग बॉर्डर जे आपण म्हणतो ना त्या स्टाईल मधला हा प्रकार येतो. असा मंडळी, तुम्हाला पण लग्न सराई निमित्त शॉपिंग करायची आहे, मग सेलिब्रिटी जिथे शॉपिंग करतात तिथे का नाही, तर त्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे वस्त्रोपम सिल्क अँड सारीज या शॉपला व्हिजिट करायला. हे शॉप लोकेटेड आहे कुंठेकर रोड येथे. इथे तुम्ही पाहू शकता सिटी प्राईड शूजचं शॉप आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यापासून अगदी 1-2 शॉप सोडल्यानंतरच आपल्याला वस्त्रोपम सिल्क अँड सारीज हे शॉप पाहता येणार आहे. यांच्याकडे अगदी 8,000 पासून ते आपल्याला 30 ते 40 हजारापर्यंतचा प्युअर सिल्क साड्यांचे कलेक्शन पाहता येणार आहे. आणि काहीतरी नवीन व्हरायटी नक्कीच असणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत जरूर पहा. दादा, आपल्याकडे प्युअर सिल्क मध्ये काय नवीन व्हरायटी आलेली आहे? आता आपण जे पाहतोय ना, आता आपण या रील मध्ये आपण सगळे प्युअर मध्ये पाहतोय. आता हे त्याच्यामध्येच आहे ना, साऊथ इंडियन कंचीपुरम म्हणून येतं. कॉन्ट्रास्ट मधला प्रकार येतो छान. हे आता आपण सगळे जे पाहतोय हे सगळे प्युअर बाय प्युअर सिल्क मधले कलेक्शन्स पाहतोय. म्हणजे साधारणतः आपल्याला 8,500-9,000 पासून सुरुवात होऊन अगदी 15-20 हजारापर्यंत आपण यातले कलेक्शन पाहणार आहे. त्यातले हे कंचीपुरम मधला प्रकार येतो. हे आता नवीन फॅन्सी बॉर्डर महालक्ष्मी कन्सेप्ट म्हणते त्याला. काठावरती महालक्ष्मी येतात छान. डबल बुट्टी मधला पॅटर्न येतो. कॉन्ट्रास्ट कन्सेप्ट येतात. याच्यात कलर कॉम्बिनेशन, बुट्टी स्टाईल, व्हरायटी बरेचसे पॅटर्न येतात. कारण हे साऊथ इंडियन असल्या कारणे तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येकाच्या 2-3 कलर्स आणि बॉर्डर स्टाईल पाहायला मिळतात. बरोबर आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हा एक येतं, हे कडियल कंची म्हणतात त्याला. हा एक प्रकार खूप सुंदर आहे. कडियल म्हणजे कसं, हा परफेक्ट कॉन्ट्रास्ट. आता हा पण कॉन्ट्रास्ट येतो, पण ह्याच्यात काय होतं, मॅजेंटा आणि ब्लू हा मिक्स मॅच मधला शेड असतो. आणि हे जे येतं हे कडियल कॉन्ट्रास्ट म्हणतात. म्हणजे हा जो रेड आहे तो रेडच असतो, ग्रीन जो आहे तो ग्रीन असतो. हे परफेक्ट कॉन्ट्रास्ट मधला प्रकार येतो. ह्याच्यामध्ये हा कलर कॉम्बिनेशन मिक्स मॅच नाही होत. हे पण पॅटर्न छान येतं. हे कडियल कंची मध्ये येतं, ऑलर बुट्टी स्टाईल मध्ये. हा पण एक प्रकार कॉम्बिनेशन खूप सुंदर येतो. हेही साऊथ इंडियन कलेक्शन मधलाच पॅटर्न येतो. त्यामध्ये हा एक येतो आता त्या स्टाईल मध्ये, हे सेल्फ कंची म्हणतात त्याला. आता हा जो सेल्फ म्हणण्याचं कारण काय की हे सिंगल कलर मध्ये येतं, ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट नाहीये. आता ह्याच्यात पण आपल्याला बॉर्डर स्टाईल थोडेसे नवीन पाहायला मिळतात. जसं ह्याच्यामध्ये आपल्याला वीणा पाहायला मिळेल, मोर पाहायला मिळेल. त्या स्टाईल मधला हा एक प्रकार वेगळा येतो. हे सेल्फ मध्ये येतं, एका कलर मधला प्रकार येतो हा. आता सेल्फ मध्ये म्हणलं तर आपल्याला त्यातलाच हा पण एक पॅटर्न छान येतो. हे थोडेसे प्युअर मध्ये, हे नल्ली मधला प्रकार येतो छान असा. हे प्युअर सिल्क सॉफ्ट अँड लाईट वेट मधला प्रकार येतो छान असा. हे बुट्टी स्टाईल थोडीशी वेगळी येते. टिपिकल आपली बुट्टी सोडून अनकॉमन कन्सेप्ट येतं. रिच पल्लू येतं. हे थोडंसं ब्रायडल वेअर कलेक्शन जसं आपण म्हणतो लग्नासाठी वगैरे, त्या स्टाईल मधला हा प्रकार येतो. याच्यामध्ये बुट्टी ही इतकीच शेवटपर्यंत दाट येते. याला छान असा ब्रोकेटचा ब्लाऊज येतो, हेवी. हा पण एक प्रकार खूप सुंदर येतो. पूर्ण कडवा काम येतं, असं छान लॉकिंग येतं. हाही पॅटर्न छान येईल. ह्याच्यामध्ये पण आपल्याला असे काही कॉन्ट्रास्ट मध्ये पण येतं, साऊथ इंडियन लुक मध्येच. हे वन साइड बिग बॉर्डर मधला प्रकार येतो. म्हणजे याला खालचे काठ मोठे येतात आणि वरचे काठ टकिंग पोर्शनचे जे बॉर्डर येते ते छोटी असते. हो, वन साइड बिग बॉर्डर जे आपण म्हणतो ना त्या स्टाईल मधला हा प्रकार येतो असा. हाही कन्सेप्ट सुंदर येईल त्यातला असा. हे ब्रोकेट ब्लाउज मधला पॅटर्न येतो. हे कॉन्ट्रास्ट मध्ये येतं आणि तो सेल्फ मध्ये येतो. अशा आपल्याला दोन्ही पॅटर्न काय असणार आहे साधारण. आता ह्याच्यामध्ये कसं माहितीये का, ह्याच्यामध्ये सुरुवात साधारणतः आपल्याला 9-10 पासून होते. आणि अगदी आपल्याला याच्यामध्ये हायेस्ट ते हायेस्ट रेंज आपल्याला 25-30 हजारापर्यंत पाहायला मिळतं. म्हणजे हे थोडक्यात ब्रायडल वेअर येतात. नक्कीच आपण हे सगळे कार्यासाठी, समारंभासाठी जसे आपण म्हणतो त्यातले पॅटर्न येतात हे. त्यामुळे आपल्याला ही रेंज पण आपल्याला 8-10 पासून सुरुवात होऊन अगदी 25-30 पर्यंत पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आता काही ताईंना आपल्याला जसं म्हणतो आपण की थोडीशी नाजूक बुट्टी आवडते. आता ही झाली थोडीशी मोठ्या बुट्टीमध्ये. हे त्यातली काही ताईंना नाजूक बॉर्डर, नाजूक बुट्टी म्हणलं तर तसेही आपल्याला पॅटर्न पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये असे छान सुंदर मोर येतात कॉलर साडीमध्ये. हाही प्रकार खूप सुंदर येतो. अगदी छोटेसे काठ, बारीक बुट्टी, मोठी बॉर्डर, मोठी बुट्टी, असे दोन्ही आपल्याला त्यातले पॅटर्न्स पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये पण आपल्याला कलर कॉम्बिनेशन, डिझाईन असे बरेचसे पॅटर्न्स येतात वेगवेगळे असे मध्ये. हे पहा,
आणि याच्यामध्ये आपल्याला अनेक कलर्स येतात. आणि त्यानंतर त्यातला हा एक पॅटर्न येतो कडियलमध्येच, जसं आपण खाली पाहिला त्यातला हा पण एक प्रकार वेगळा येतो. हे थोडीशी फॅन्सी बॉर्डरमध्ये येते. ह्याच्यामध्ये डबल बुट्टा येतो, म्हणजे एक बुट्टी मोराची येते आणि एक बुट्टी फॅन्सी येते अशी. अच्छा. असे दोन्ही बुट्टी स्टाईल मधला कॉन्सेप्ट येतो. हे कलर कॉम्बिनेशन्स खूप रिच येतात कडियलमध्ये, कॉन्ट्रास्ट ब्लाउज मध्ये. हाही पॅटर्न वेगळा येतो त्यातलाच. तर त्यामध्ये हा एक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतं. हे अरणी येतं, हे स्पेशली अरण्यत्रमवरनं येतात. हा पण एक प्रकार सुंदर येतो. हे सेल्फ अरणी मधला प्रकार येतो. ट्रॅडिशनल प्युअर सिल्क मधला कॉन्सेप्ट येतो. प्युअर बाय प्युअर येते, रिअल जरी येते, अगदी लाईट वेट आणि रिच कलेक्शन मधला पॅटर्न येतो. हाही प्रकार खूप सुंदर पाहायला मिळाला आपल्याला याच्यामध्ये. याच्यामध्ये पण आपल्याला कलर कॉम्बिनेशन, बॉर्डर बुट्टी स्टाईल बरेचसे पॅटर्न येतात. त्याच्यामध्ये आपल्याला असे काही नाजूक बुट्टी स्टाईल मध्ये येतात, फॅन्सी बुट्टी मध्ये येतात, ते प्रॉपर अरणीचे येतात. हाही कन्सेप्ट मस्त आहे. हे बघा प्युअर सिल्क मध्ये पदर पण काहीतरी वेगळा आहे आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सुंदर. आणि त्यानंतर त्यातला हा एक आपल्याला पाहायला मिळतो त्या स्टाईल मध्ये. हे कॉन्ट्रास्ट, हे वेणू सिल्क मध्ये येतं. हे बँगलोरचे येतात प्युअर सिल्क मध्ये. ट्रेडिशनल साऊथ इंडियन कर्नाटकी साड्या म्हणतो ना आपण, त्या स्टाईल मधला हा एक प्रकार वेगळा येतो. हे प्रॉपर कर्नाटकचे येतात. कलर कॉम्बिनेशन, डिझाईन्स, बुट्टी स्टाईल हे सगळे छान. साऊथ लुक मधला हा पण एक पॅटर्न छान येतो. असा बँगलोरचे येतात. वेणू सिल्क मधला प्रकार येतो. ह्याच्यामध्ये पण आपल्याला 8,500-9 हजारापासून ते अगदी 15-16 हजारापर्यंत रेंज येते पाहायला. ह्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ मध्ये पण येतात आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पण येतात. आणि त्यानंतर त्यातला हा एक येतो, हे केरला ओनम बॉर्डर स्टाईल मधला प्रकार येतात त्यातलेच. हा पण एक पॅटर्न छान येतो असा सेल्फ लुक मध्ये. हे डिझायनर टच मध्ये येतं, फॅन्सी बुट्टीमध्ये सेल्फ मधला प्रकार येतो. हाही सुंदर येईल त्यातला वेगळा असा छान त्याच कन्सेप्ट मध्ये. किंवा त्याच्यानंतर त्यातला हा एक येतो असं छान. हेही कलर कॉम्बिनेशन्स आपल्याकडे आता असे काही नवीन कलर्स पण आलेत छान. म्हणजे आपण जसं नेहमी हिरवा आला की त्याला आपण लाल, पिंक, बरोबर, जांभळा असे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन्स पाहतो. पण हे कलर कॉम्बिनेशन्स थोडेसे असे फॅन्सी पण पाहायला मिळतील आपल्याला. हाही प्रकार सुंदर येईल त्यातला असा वेगळा म्हणला तर. याच्यात पण कलर कॉम्बिनेशन्स खूप सुंदर येतील त्यातले. ओके. पैठणीमध्ये म्हणतो आपल्याकडे हे आता पुण्यामध्ये म्हणल्यानंतर आपण गंधर्व पैठणी हे पाहणारच. त्या दृष्टीने म्हणलं तर हा पण एक पॅटर्न छान येतो. हे प्रॉपर प्युअर सिल्क पैठणीमध्ये येते. गंधर्व पैठणी मधला प्रकार येतो कॉन्ट्रास्ट लुक मध्ये. याच्यामध्ये आपल्याकडे कॉन्ट्रास्टही येतात आणि सेल्फही येतात. याच्यामध्येही आपल्याकडे आता कसं सुरुवात अगदी 1000-500 पासून वगैरे होते, अगदी 1700-1800 पर्यंत आपल्याला रेंज पाहायला मिळते या कन्सेप्ट मध्ये. आता जसं हा झाला हे सेल्फ कॉन्ट्रास्ट मध्ये येतं आणि त्या स्टाईल मध्ये हे सेल्फ मध्ये पण येतं. हाही त्यातलाच पॅटर्न येतो असा. हे हा एक त्यातला सेल्फ मधला प्रकार येतो असा ऑलर बुट्टी स्टाईल मध्ये. हाही सुंदर येतो. आता याच्यामध्ये आपण पैठणीमध्ये थोडंसं अजून वेगळं म्हणलात ना, तर याच्यामध्ये असे काही वेगळे कलर कॉम्बिनेशन सुद्धा आपण पैठणीमध्ये बनवलेत खास. ओके. म्हणजे डार्क कलर्स आणि पेस्टल कॉम्बिनेशन्स. हा पण एक प्रकार छान येतो असा. हे पण प्युअर पैठणी मधले कलेक्शन येतात. डार्क टू लाईट हा पण एक प्रकार मस्त येतो. आता आपण नेहमी मुनिया बॉर्डर मध्ये पाहतो. आता ही बॉर्डरची जी डिझाईन येते मुनियाची, ही संपूर्ण आपण साडीमध्ये दिली आहे. ती मुनियाची जी बुट्टी आपण बॉर्डरला पाहतो तीच बुट्टी स्टाईल आपण साडीमध्ये दिली. म्हणजे पैठणीमध्ये पण आपण थोडंसं काही असं चेंजेस वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आपण करतोय असं. त्यातला हा पण प्रकार छान येतो. हे पण आपल्याला सगळे 10, 12, 15 अशा रेंज मधले पॅटर्न येतात. याच्यामध्ये पण आपल्याला अनेक वेगवेगळ्या बुट्टी स्टाईल आहेत. इव्हन माझ्याकडे आता पैठणी म्हणलं तर मध्ये पूर्ण प्लेन आणि बॉर्डर पदर पैठणीचा असाही प्रकार आलेला आहे. म्हणजे आता आपण सगळंच नाही दाखवू शकत, त्यातले काही आपण ठराविक कन्सेप्ट दाखवतोय. हाही पॅटर्न छान येतो. असे काही नवीन कलर कॉम्बिनेशन्सही सुंदर येतात. सेल्फ रेग्युलर आपले जे गंधर्व येतात तेही आपल्याला पाहायला मिळतात. रेग्युलर ट्रेडिशनल गंधर्व पैठणी येतात तेही आपल्याला पाहायला मिळतील. याच्यामध्ये आपल्याला रेंजही येतात. जसं आपण अगदी 10-12 पासून सगळे वेगवेगळे रेंजचे पाहू शकतो. आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडंसं ब्रायडल वेअर कलेक्शन जसं आपण म्हणतो, हे येतात प्रॉपर साऊथ इंडियन ब्रोकेट प्युअर सिल्क मधले. हे आपल्याला साधारणतः 15 पासून सुरुवात होतात ते अगदी 35-40 पर्यंत रेंज येतात. याच्यामध्ये
हे येतात ब्रोकेट ऑल ओव्हर डिझाईन मधला कन्सेप्ट येतो हा सेल्फ मधला. याच्यामध्ये आपल्याला कलर कॉम्बिनेशन्स वगैरे पाहायला मिळतात ब्रोकेटमध्ये छान. हा ओरिजिनल सिल्क मार्क मध्ये राणी झाला, त्यातलाच प्रॉपर असा फ्रेश त्या स्टाईलमध्ये. त्याच्यामध्ये अशा एखादा वेगळा रेड राणी सोडून असं वेगळे कलर म्हणलं तर असे वेगळे कलर पण येतात याच्यामध्ये आपल्याला. हे असे सगळे ब्रोकेटचे कलेक्शन्स येतात. हे याच्यामध्ये अनेक कलर येतात, पण आता आपण काही ठराविक तीन चार कलर्स दाखवतोय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा एक येतं हे टिश्यूमध्ये. टिश्यू म्हणले की आपण हे ब्रोकेट टिश्यू आहे, हे थोडेसे डिझायनर टिश्यू येतात ओके. त्या स्टाईलमध्ये. हा एक पॅटर्न वेगळा येतो, हे विदाऊट बॉर्डर टिश्यू म्हणतात त्याला, अच्छा. प्युअरमध्ये. हाही कन्सेप्ट सुंदर येईल त्यातला असा वेगळा म्हणलात तर. हेही कलेक्शन वेगळं येतं. याच्यामध्ये आपल्याला वेगळे कलर सुद्धा पाहायला मिळतात असे छान त्या स्टाईलमध्ये. याच्यामध्ये आपल्याला असे पेस्टल्सही पाहायला मिळतात Wow. आणि डार्कही पाहायला मिळतात. ओके. हे असे टिश्यू मधले कलेक्शन्स येतात. हेही पॅटर्न छान येतात त्यातले असे टिश्यू मध्येच. आणि त्याच्यानंतर मग आपण जसं टिश्यू मध्ये म्हणतो प्युअर मध्ये ऑल ओव्हर लुक मध्ये, तशामध्ये मग हे असे वेगळे टिश्यू पण येतात आपल्याला. आता माझ्याकडे याच्यामध्ये प्युअर टिश्यू मध्ये अगदी 10 पासून ते 40-45 हजारापर्यंत आपल्याला याच्यामध्ये टिश्यू पाहायला मिळतात. सुंदर. हे ब्रायडल वेअर. ओके. हा पण एक प्रकार छान येतो. बिग बॉर्डर मध्ये येणार ना? वन साइड बिग बॉर्डर येते, 2 साइड बॉर्डर येते. बरोबर. सगळे वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन्स पाहायला मिळतात. याच्यामध्ये हाही खूप सुंदर येतो टिश्यू मधला. याच्यामध्ये असं मीनाकारी टिश्यू मध्ये येते वाव. त्या स्टाईलमध्ये. हे मीना कन्सेप्ट मध्ये येतं त्यातला वेगळा म्हणलात तर. त्याच्यामध्ये असे काही डिझायनर टिश्यू सुद्धा येतात वेगळ्या स्टाईलमध्ये. वाव. हाही प्रकार सुंदर येतो असा डिझायनर लुक मध्ये टिश्यू मधलाच. हा पण एक प्रकार छान येईल त्यातला असा वेगळा म्हणला. त्याच्यामध्ये असे काही डोली बॉर्डर्स मध्ये येतात माझ्याकडे आता नवीन ओके. गोल्डन टिश्यू मधले. हा पण एक प्रकार सुंदर येतो. काठावरती पूर्ण डोलीची डिझाईन येते छान त्यातलाच वेगळा म्हणलात तर. हे असे काही पेस्टल्स टिश्यू पण येतात, जसे गोल्डन रेड राणी तर आपण पाहतो. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त असे काही पेस्टल्स मध्ये पण येतात आपल्याला. लाईट कलर्स टिश्यू मध्ये पण येतात आपल्याला पाहायला मिळते. आणि असे काही जॉमेट्रिकल डिझाईन्स टिश्यू पण आपल्याला त्यातलं पाहायला मिळते. ओके. याच्यामध्ये पण आपल्याला असे बरेचसे पॅटर्न्स येतात. हे थोडेसे फॅन्सी डिझायनर अशामध्ये पण टिश्यू पाहायला मिळतील आपल्याला. नक्कीच. हा पण एक प्रकार मस्त आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं डिझायनर पाहिजे असेल तर असं डिझायनर मध्ये येतं छान वेगळं, किंवा थोडंसं असं ट्रेडिशनल लुकमध्ये म्हणलात तर असे ट्रेडिशनल्समध्ये पण येतात. ह्याच्यामध्ये सुरुवात आपल्याला अगदी 800 पासून सुरुवात आहे प्युअरमध्ये. ओके. त्याच्यानंतर मग हे सगळे आपल्याला हायर रेंजमध्ये पाहायला मिळतात. जसं आपण गेल्या रीलमध्ये ह्याच्यातले काही कमीतले सुद्धा पाहिले होते, जे अगदी 2500 पासून पण येतात, पण ते कमीतले येतात. आणि हे प्रॉपर प्युअर मधले येतात. हे साधारणतः 8,500 हजारापासून सुरुवात होतात, अगदी हायर रेंज पर्यंत येतात छान. म्हणजे याच्यातले माझ्याकडे दोन्ही कलेक्शन्स येतात. तर तुम्हाला हे आजचं कलेक्शन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून कळवा. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका.